कालचा जो पेपर आहे पाहिला का तो ग्रुप सीचा? काल रात्री मी लाईव्ह ते टाकलं पण आहे त्याचं. काही जे मी मगाशी म्हणालो काही त्याला कणाच नाही आहे पेपरला. बॅकबोन असतो ना प्रश्नपत्रिकेचा पण कणा असतो, तो ठेवलाच नाही. मेरिट जे वाढतंय, जे आत्ता राज्यसेवेचं पण कॉलिंग आहे की 482 आणि याला कॉल जो आहे, म्हणजे आम्ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची जी टेस्ट सिरीज आहे मेन्सची ती घेणं मी गेल्या वर्षी बंद केलं. कारण आपल्याच टेस्ट सिरीजचे विद्यार्थी जर बॅक टू बॅक अर्थात क्लास दुसरीकडे केलेला असेल पण महाराष्ट्र रँक 1 दोनदा रिपीट झालं ना आपल्याच टेस्ट सिरीजला आहे ॲडमिशन. जर तुम्ही बघितलं तर एक विद्यार्थी महाराष्ट्रात दोनदा पहिला येतो, याचा अर्थ परीक्षा पद्धत आता गणलेली आहे, संपलेला आहे. काय राम राहिलेला नाही त्याच्यात. आपण म्हणतो रामच नाही राहिला. ग्रुप सीचा पेपर जो होतो ते काल तेच सांगतो की काही नाहीच आहे त्याच्यामध्ये. तर आता सुद्धा मेरिट हे उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे, कारण लोक प्रिपेअर करतायत आणि त्यांना तेच मटेरियल वारंवार जे आहे ते विचारलं जातं आहे. सो आता आपल्याला आपल्या मेमरायझेशनचा किंवा पाठांतराचा स्टँडर्ड वाढवायला पाहिजे. जर तुम्ही म्हणाल की आम्ही अजूनही ओल्ड स्टाईलने अभ्यास करतो, ते होणार नाही. दुसरा एक कंबाईनमध्ये एक जो डेंजर किंवा आता धोका आहे तो असा की जुन्या पॅटर्नचा राज्यसेवेचा अभ्यास करणारा बहुतांश क्राऊड हा कंबाईनकडे सरकला आहे. कारण उद्याची जी प्रिलिम्स आहे 28 सप्टेंबरची, तिथून पुढचं त्यांना लिहिता येत नाही आहे. मी नेहमी आता सांगतो की माझ्याकडे तुमच्या गेल्या 5 वर्षामधले जे DC DYSP तहसीलदार झाले अनेक मुलं आहेत जे लिहायची प्रॅक्टिस करतायत. काहीही लिहिता येत नाही आहे, काही येतच नाही आहे. म्हणजे काय आहे की आता जे नाही झालेले आहेत ते लोक सगळे कंबाईनकडे आहेत. त्यामुळे ती रेस जी आहे ती सगळी इकडे वाढणार आहे. नव्या पॅटर्नमध्ये बहुतांश नवेच लोक येतील, जुन्या पॅटर्नचं ज्यांचं लेखन बरं येते. सो स्टँडर्ड 9 नोव्हेंबरसाठी आपल्याला वाढवायला पाहिजे. पहिले 3 पेपर मला जे अंदाज होता त्या दृष्टीने आपण घेतलेत. बरोबर ग्रुप सी त्याच लाईनवर आला आहे. याचा अर्थ ग्रुप सीच्या लाईनवर आपण पुढचा एक पेपर किंवा 2 पेपर डिझाईन करू आणि 28 सप्टेंबरला जी प्रिलिम्स होईल त्याचे पॉलिटीचे प्रश्न बघून तशा 2 टेस्ट डिझाईन करू. त्याचं जे पॉलिटी, त्याचं जे मॉडर्न आहे, त्याचं जे समाजसुधारकांचं आहे तसं आपण ते बघूया. फार मला वाटत नाही, सोर्सेस हेच आहेत, स्टेट बोर्ड YCMU, दुसरं काहीच नाही. आणि इकडे पॉलिटीला तर प्लेन त्यांनी सगळं विचारलेलं आहे. ठीक आहे, 1 बाय 1 आपण बोलूया. योग्य जोड्या जुळवा. आजचा पेपर जर तुम्ही पॉलिटीचा पाहिला तर माझा नेहमीचा जसा असतो तसा नाही आहे. मुद्दाम मी तो फॅक्ट बेस्ड ठेवला की हे सांगा तसा एक काढायला पाहिजे म्हणून जो आहे. काय मग घटना दुरुस्त्यांचा का टाकलाय? रँडम घटना दुरुस्ती विचारलेली आहे. तुम्ही गेल्या वर्षी जर पाहिलं, गेल्या वर्षी जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला 3-4 वर्षांचे पेपर मी डोक्यात घेत असतो. असं रँडम त्यांनी विचारलेली आहे की 2-3 ओळखीच्या टाकायच्या आणि एक अचानकच 43वी सांगा, मध्येच काहीतरी वेगळीच. कुठून उचलायचं? जे टेबल दिलेत लक्ष्मीकांतमध्ये आवडेल त्या महत्त्वाच्या 2-3 उचलायच्या. म्हणजे ज्या काय 7वी आहे, पहिली आहे, 42 आहे, 44 आहे, काय तुमचं 61वी आहे, 24वी आहे, 86वी आहे, रिसेंट 100 नंतरच्या आहेत. या ज्या काही प्रॉमिनंट आहेत त्या तर घ्यायच्याच. त्याच्याबरोबरीने एक जी आहे ती थोडीशी, जसं आता 41वी विचारलंय तसं ते करू शकतात. तर ते निगेशननी आपल्याला यायला पाहिजे. 7वी घटना दुरुस्ती 1956. एवढ्या वेळा मी डिस्कशनमध्ये वेगवेगळ्या टॉपिकला बोललोय. कॉमन आपल्याला काढता येतं, कॉमन हायकोर्ट, ठीक आहे, आणि कॉमन राज्यपाल. 2 गोष्टी तर आपण वारंवार डिस्कस केलेल्या आहेत की तुमचे गव्हर्नर जे आहेत ते कॉमन असणं आणि एक हायकोर्ट 2 पेक्षा जास्त राज्यांमध्ये कॉमन असणं, ह्या 2 तरतुदी लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर हायकोर्टाचं ज्युरिस्डिक्शन युनियन टेरिटरीजपर्यंत एक्सटेंड केलं. हे 7व्या घटना दुरुस्तीने टाकलेला आणखी एक बदल. उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र संघशासित प्रदेशांना सुद्धा लागू करणे. हे जे काही बऱ्याच तुम्ही बघत असाल ना, हायकोर्टचं ज्युरिस्डिक्शन स्टेट प्लस UT, केंद्रशासित प्रदेश किंवा संघशासित प्रदेश असं जो आपण म्हणतो, तिथं लागू आहे. तर ते जे आहे ते पण 7व्या घटना दुरुस्तीने केलेलं आहे. UTजला लागू करायचं की हे हायकोर्टाच्या अंडर येईल ज्युरिस्डिक्शन अधिकार क्षेत्र जे आहे. प्लस पहिल्या टेस्टमध्ये मी ॲडिशनल आणि ॲक्टिंग जजेस ऑफ हायकोर्ट डिस्कस केलं आहे. व्हिडिओ जर बघितलं असेल, आठवतं का घेतलं होतं ॲडिशनल आणि ॲक्टिंग जजेस? बॉम्बे हायकोर्टामध्ये तो वाद झाला की प्रमुख सत्ताधारी पक्षाच्या एका स्पोक्सपर्सनलाच तुम्ही आता जज म्हणून जी नेमणूक केली, तो जो करंटचा प्रश्न आहे त्याच्यावर मी ॲडिशनल आणि ॲक्टिंग जजेस टेस्ट सिरीजच्या डिस्कशनला मी पहिल्यापासूनची लिंक आहे बरं, पहिल्या डिस्कशनपासून PYQ पासून तर 8व्यापर्यंत तो एक कोर्स आहे. तर तो रेफरन्स तिथं आहे की ॲडिशनल आणि ॲक्टिंग जजेस ऑफ हायकोर्ट
उच्च न्यायालयाचे तुमचे हंगामी असतील किंवा अतिरिक्त न्यायाधीश असतील यांची जी नेमणूक करण्याची तरतूद आहे ती 7व्या घटनादुरुस्तीने केली आहे. लक्षात येत आहे. म्हणजे ओचं 2 तर आहेतच आहे, आणखी ज्या काही आहेत महत्त्वाच्या, प्लस 7व्या घटनादुरुस्तीने केलेला आणखी एक बदल म्हणजे राज्य पुनर्रचना जी झाली आपली, साल बघा तुम्ही 1956 येतं की नाही, स्टेट्स रिऑर्गनायझेशन ॲक्ट येतो त्यावेळेसच. तर जे तुमचं 14 राज्य आणि 6 युनियन टेरिटरी सुरुवातीला जे बनले आहेत ना, 14 राज्य आणि 6 युनियन टेरिटरी, त्याच्या अगोदर जे भारताचं पॉलिटिकल सगळं स्ट्रक्चर होतं की पार्ट ए स्टेट्स, पार्ट बी स्टेट्स, पार्ट सी स्टेट्स आणि पार्ट डी स्टेट्स, तर हे जे काही आहे हे वर्गीकरण ॲबॉलिश करून 14/6 असं करण्याचं काम पण 7व्या घटनादुरुस्तीने केलेलं आहे. हे 5 प्रॉमिनंट बदल जे आहेत हे 7व्या घटनादुरुस्ती कायदा 1956 केलेले लक्षात ठेवायला पाहिजे. 24वी आपल्याला माहीत पाहिजे. गेल्या टेस्टच्या डिस्कशनमध्येच माझ्या बऱ्याच पुढच्या प्रश्नांची डिस्कशन पुढच्या प्रश्नांची उत्तरं आधीच्या टेस्टच्या डिस्कशनमध्ये सापडू शकतात तुम्हाला. हा उल्लेख मी केला होता घटनादुरुस्तीची प्रक्रिया डिस्क्राईब करताना की घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक करणारी घटनादुरुस्ती म्हणजे 24वी घटनादुरुस्ती कायदा 1971. आणि ह्याच घटनादुरुस्तीने केलेला आणखी एक महत्त्वाचा बदल तुम्हाला जर आठवत असेल, तुम्ही जुने डिस्कशन बघितलं असेल, तर तिथे मी संसद किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणजे भारताचे शासन किंवा भारताची संसद विरुद्ध सर्वोच्च न्यायालय असा एक झगडा आहे. कशावरनं की मूलभूत हक्कांमध्ये घटनादुरुस्ती कोणाला करता येते, कितपत करता येते, आणि फायनली ते जाऊन थांबतं 24 एप्रिल 1973 केशवानंद भारती खटला, ज्याच्यात ते म्हणतात की हो बाबा करता येईल तुम्हाला, पण एक लक्षात ठेवा की बेसिक स्ट्रक्चर नावाची गोष्ट तोडू नका. तर तिथपर्यंत येणारे जे महत्त्वाचे टप्पे त्यातला एक टप्पा 24वी घटनादुरुस्ती कायदा 1971, ज्याच्यात संसद किंवा त्यावेळेचं शासन जे असं म्हणतं की संसदेला फंडामेंटल राईट्समध्ये घटनादुरुस्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पूर्णपणे अधिकार आहे. 24व्या घटनादुरुस्तीने केलेला आणखी एक बदल, त्याला जोडूनच तो राष्ट्रपतींच्या असेंटचा मुद्दा घ्यायला पाहिजे. 24वी घटनादुरुस्ती मुळात काय करते, संसदेला फंडामेंटल राईट्स बरोबर काहीही करण्याचा अधिकार आहे असं ती करण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच ती काय करते, उद्या राष्ट्रपतींनी त्याला नाट लावायला नको म्हणून तुमचा काय संबंध नाही बाबा. ती काय करते की आम्ही जे करू सो कायदा, राष्ट्रपतींनी पण नाही म्हणायचं नाही, आणि प्लस संसदेला पण फंडामेंटल राईट्समध्ये दुरुस्ती करून टाकण्याचा पूर्ण अधिकार. या दोन्ही गोष्टी 24वी घटनादुरुस्ती कायदा करते. 41 जी आहे ती थोडीशी ऑफबीट आहे, पण तरी सुद्धा त्यातली तरतूद महत्त्वाची आहे की राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचं रिटायरमेंट एज जे आहे ते 60 वरून वाढवून 62 इतकं केलेलं आहे. आणि फक्त राज्य लोकसेवा आयोगाचंच नाही तर तुमची जी JSPSC असते, जॉईंट जी काही आहे पब्लिक सर्व्हिस कमिशन, जॉईंट स्टेट्सची, एक असतं तुमचं UPSC संघ लोकसेवा आयोग, दुसरा आहे तुमचा SPSC राज्य लोकसेवा आयोग, आणि तिसरा आहे जॉईंटची पब्लिक सर्व्हिस कमिशन. म्हणजे घटक राज्यांच्या विधिमंडळांनी रिक्वेस्ट केली असता संसद कायदा करून कॉमन त्यांच्याकरता एक लोकसेवा आयोग स्थापन करू शकतो, त्याला तुम्ही जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणता. तो जो आहे ना तो स्टॅट्युटरी बॉडी आहे, घटनात्मक संस्था नाही. हे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. जसं UPSC आणि MPSC किंवा UPSC आणि SPSC या घटनात्मक आहेत, पण तुमचं जे संयुक्त लोकसेवा आयोग आहेत हे वैधानिक संस्था आहेत, कारण ते संसदेच्या कायद्यानं घटक राज्यांच्या विधिमंडळांच्या विनंतीवरनं तयार होतात. ते काही आर्टिकल 315 ते 323 मध्ये जसं UPSC आणि SPSCच्या तरतुदी आहेत तसं तिथे नाहीये. तर त्या JPSCच्या सदस्यांचं वय सुद्धा रिटायरमेंटचं 60 वरून 62 करण्याचं काम जे आहे या 41नं केलेलं आहे. 41st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. त्यानंतर जे येतं तुमचं 102वी घटनादुरुस्ती कायदा 2018. काय आहे त्याचं मग, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा जो आहे तो दिला. नॅशनल कमिशन जो काही आहे फॉर बॅकवर्ड क्लासेस NCBC, हा आयोग कधी स्थापन झाला होता, 1993 साली तो स्थापन झालेला आहे, पण त्यावेळेला त्याला घटनात्मक दर्जा नव्हता. त्याला घटनात्मक दर्जा दिला 102वी घटनादुरुस्ती कायदा 2018 द्वारे. आणि आणखी चेंज काय केला मग 102व्या घटनादुरुस्तीने की तुमचं आर्टिकल 338 मध्ये 338 मध्ये काय आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट, आणि 338A मध्ये काय आहे मग, नॅशनल कमिशन फॉर
शेड्यूल्ड ट्राईब, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. तर याच्यातला जो NCSC आहे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, ह्याच्याकडे पूर्वी बॅकवर्ड क्लासेसचा अतिरिक्त भार होता. सो 102व्या घटना दुरुस्तीने तो त्यांच्याकडून काढून घेऊन स्वतंत्र असा आयोग बॅकवर्ड क्लासेससाठी तयार केला. आणखी काय तरतूद 102नी केलेली की घटक राज्य आणि तुमचे केंद्रशासित प्रदेश ह्यांच्यामध्ये SEBCs, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, ज्यांना आपण वेगळ्या भाषेमध्ये OBC असं पण म्हणतो, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग कोण असतील आणि काय असतील हे स्पेसिफाय करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्याची तरतूद जी आहे ती या 102व्या घटना दुरुस्तीने केलेली आहे. खूप महत्त्वाचं आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत हे लक्षात ठेवायला पाहिजे, कोण स्पेसिफाय करतं, कुठल्या याला ते दिलेलं आहे. टेक्निकल गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याकडे महाराष्ट्रात बोलल्या जात नाही. न्यूजवर, मीडियावर नुसता वेगळाच दंगा चालतो की काय टेक्निकल आहे याच्यावर कोणी काही बोलतच नाही, मग ते वेगळंच काहीतरी सगळी चर्चा येते. सो हे ध्यानात घ्यायला पाहिजे की बॅकवर्ड क्लासेस आणि ते स्पेसिफाय करण्याचा अधिकार. आणि 5वी जी दिली आहे ती एक्स्ट्रा दिली आहे आर्थिकदृष्ट्या EWS आहे की नाही, कमकुवत गटांकरता राज्याने करायची तरतूद 103वी घटना दुरुस्ती कायदा 2019. 103वी घटना दुरुस्ती कायदा 2019. पर्याय क्रमांक 2 आन्सर. प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणता किंवा कोणते विषय राज्यसूचीचा भाग नाहीत. प्रश्न असे डायरेक्ट येत आहेत कंबाईंड प्रिलिम्सला. राज्यसूचीतले काही प्रॉमिनंट विषय, समवर्ती सूचीतले काही प्रॉमिनंट विषय आणि संघसूचीतले काही महत्त्वाचे विषय. पाठ 10 लक्षात ठेवायला पाहिजे, जे आपल्या टेस्टमधले जरी मिळून केले ना तरी 15-20 होतील. काय वीज, क मध्ये रेल्वे आणि ब मध्ये वर्तमानपत्रे, पुस्तके आणि प्रिंटिंग प्रेस, मुद्रणालय. सो ब क जे आहेत हे तुमच्या याचा भाग नाही आहेत, राज्यसूचीचा भाग नाही. मग आता याच्यातलं रेल्वे जर काढलं प्रॉमिनंट तर आपल्याला माहीत पाहिजे की हे युनियन लिस्टचाच भाग आहे. रेल्वे ही सेंट्रलची गोष्ट आहे ना, म्हणजे हे जर चुकत असेल ना, आपण रेल्वे म्हणत असू तर मग आपलं बेसिकच चुकतंय. रेल्वेबद्दल पण आपल्याला कन्फ्युजन होत असेल तर याचा अर्थ आपण पॉलिटीचा अभ्यास करण्याच्या पातळीवर अजून आलेलो नाही आहोत. कॉमन सेन्स पण आहे ना, आपल्याला माहीत पाहिजे युनियनचं काय. उद्या डिफेन्स म्हटलं कोणी तर लक्षात यायला पाहिजे, उद्या आंतरराष्ट्रीय काही संबंध म्हटलं लक्षात यायला पाहिजे, कम्युनिकेशन्स म्हटलं तर लक्षात यायला पाहिजे की अरे बाबा हे कसं काय स्टेटचं असेल. रेल्वे नावाची गोष्ट जी आहे, म्हणजे अगदी ते लालू प्रसाद यादवांचा एक फनी व्हिडिओ इंस्टाग्रामवर फिरतो की नाही, ते ममता बॅनर्जींना म्हणतात की नाही रेल नाही मांगा था तो नाही मिलेगा. तर त्याच्यावरून तरी लक्षात यायला पाहिजे ना की रेल्वे काय आहे बाबा, हे तिकडचं डिपार्टमेंट आहे, आपल्याकडे असणार नाही. रेल्वे सतत डोळे कान उघडं ठेवायचं आणि कुठं आपला प्रश्न आहे ते ध्यानात ठेवायचं. पुढे वीज कशात आहे, गेल्या टेस्टमध्ये घेतलंय मी. वीज समवर्ती सूचीचा भाग आहे. इलेक्ट्रिसिटी समवर्ती सूची, एंट्री नंबर 38. एंट्री नंबर तरी अजून विचारत नाहीये हे आपण माना, म्हणजे की किती नंबरची एंट्री आहे. तर आणि वर्तमानपत्रे, पुस्तके आणि मुद्रणालय, प्रिंटिंग प्रेस हे समवर्ती सूचीचा भाग आहे. न्यूजपेपर्स, बुक्स अँड प्रिंटिंग प्रेसेस हे कॉन्करंट लिस्टचा भाग आहे. आणि आता हे का टाकलं बरं, मादक पेय का टाकलं असेल मी, असं मला मनाला वाटलं म्हणून टाकलं का, मजा येते मला आता टाका, चला काहीतरी रॅन्डम टाका. काहीतरी चर्चा असते पेपरमध्ये. महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं, आणि ते म्हणलं की नाही की तुम्ही इथं काहीतरी यांनाच परवानग्या देता, तुमच्याच व्यवसायांना परवानग्या देता, अशी चर्चा होती की नाही मध्यंतरी. येतं का, आठवतं आहे का काही की तुम्ही अशा पद्धतीच्या लिकरच्या बिझनेसेसला तुम्ही परवानग्या देत आहात वगैरे वगैरे. तर तिथून पण ते ध्यानात यायला पाहिजे. म्हणजे सगळं ते जे एक कॉन्ट्रोवर्सी म्हणा किंवा एक चर्चा होती अजितदादा पवारांच्या संदर्भात मध्यंतरी, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणल्यावर कोणाबद्दल बोलतोय हे कळायला पाहिजे. थेट मी अजितदादा पवार यांचं नाव घेण्याची गरज नाही आहे. मला जर तिथपर्यंत यावं लागत असेल तर याचा अर्थ तुम्ही काहीतरी चुकीचं चाललेलं आहे. मोठ्या काळामध्ये चालू होतं ना की लिकरच्या बिझनेसच्या बाबतीत सगळं पेपरला ते येत होतं. तर मादक पेय, इंटॉक्सिकेटिंग लिकर्स इज स्टेट लिस्ट. कॉमन सेन्सवर आहे. रोजचा उठून सकाळी सकाळी अर्धा तास 40 मिनिटं लोकसत्ता चालला ना तरी पण खूप काम होऊ शकतं. सो ब क हे राज्यसूचीचा भाग नाही. राज्यसूचीतले प्रॉमिनंट विषय कुठले आहेत, पब्लिक ऑर्डर पहिलंच लक्षात ठेवा, पोलीस, त्याच्यानंतर लोकल गव्हर्नमेंट स्थानिक शासन, त्याच्यानंतर प्रिझन्स तुरुंग, त्याच्यानंतर उद्योग इंडस्ट्रीज, आपण याच्या आधी घेतलेला टोल हा सुद्धा राज्यसूचीचा भाग आहे. आणि आणखी एक सध्या एक
जे विषयावर चर्चा चालू होती बेटिंग अँड गॅम्बलिंग, सगळे ते ॲप आणि त्याच्यावर जी बंदी आणि ते आहे की नाही, बेटिंग आणि गॅम्बलिंग, सट्टा आणि जुगार हा विषय सुद्धा राज्यसूचीचा भाग आहे. सो अ ब क त्याचा भाग नाही. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3, भारतात द्विगृही कायदे मंडळाची व्यवस्था. सेम प्रश्न मी मॉडर्न इंडियामध्ये सेकंड टेस्टमध्ये घेतलाय, आठवत आहे का? मी फक्त तिथे फिरवून काय टाकलं होतं, जे द्विगृही कायदे मंडळ केलं, एक वाक्य दिले होते बघा, 2-3 वाक्य दिले होते की त्याच्यातलं जे वरिष्ठ सभागृह आहे आणि कनिष्ठ सभागृह आहे त्याची सदस्य संख्या मॉडर्नच्या पेपरमध्ये टेस्ट 2 मध्ये मी विचारलेली आहे. इथं चुकायलाच नको. भारत शासन कायदा 1919, 20 ऑगस्ट 1917ला मॉन्टेग्यूची घोषणा की आम्ही जबाबदार शासन देऊ आणि प्लस आम्ही आता सेल्फ गव्हर्नमेंट जे आहे ते देऊ. त्यावेळेसच मी बोललो होतो की मग आता होम रूल नावाची गोष्ट जी ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी सुरू केली ती आता देशद्रोह ठरणार नाही, कारण तुम्ही स्वतःच म्हटले. आणि त्या मॉन्टफोर्ट सुधारणांवर आधारित असणारा भारत शासन कायदा जो लागू झाला तुमचा 1921 मध्ये, तिथे चर्चा करताना मी मॉडर्न इंडिया म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने चर्चा केली होती. इथे आपण आता थोडीशी कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने या कायद्याची चर्चा करू की यांनी बेसिक काय काय केलं होतं. की पहिला मुद्दा जो आहे की सेंट्रल सब्जेक्ट्स आणि प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट्स, म्हणजे आज जसं आपण युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट म्हणतो तसं ते इंट्रोड्यूस केलं की काही विषय जे आहेत हे केंद्राचे असतील, काही विषय हे प्रांतांचे असतील. पुन्हा खाली जेव्हा तुम्ही येता एक्झिक्युटिव्हच्या बाबतीत तेव्हा खाली तुम्ही काय केलं, खाली म्हणजे प्रांतांमध्ये काही विषय हे ट्रान्सफर्ड असतील, काही विषय हे रिझर्व्ड असतील, राखीव खाती आणि सोपीव खाती. सो एक प्रकारे डिस्ट्रीब्युशन. आणि आणखी काय, केंद्रीय जे तुमचं कायदे मंडळ आहे त्याला बाय कॅमरल केलं, द्विगृही केलं आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही लोअर हाऊस एक स्थापन केलं ज्याला तुम्ही लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हटलं आणि दुसरं अप्पर हाऊस स्थापन केलं त्याला तुम्ही काउन्सिल ऑफ स्टेट म्हटलं. मग त्याची सदस्य संख्या किती हे आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आणखी काय आहे, यांनी काय केलं, भारत शासन कायदा 1919नी लंडनमध्ये द हाय कमिशनर फॉर इंडिया, भारतासाठीचा एक उच्च आयुक्त या पदाची निर्मिती या कायद्यानं केली. आणखी एक महत्वाची तरतूद या कायद्याने केली ती कुठली आहे, लोकसेवा आयोगांच्या स्थापनेची तरतूद, पब्लिक सर्व्हिस कमिशन, लोकसेवा आयोगांच्या स्थापनेची तरतूद. आम्ही ते बंद कर रे मशीन, त्याचं खूप हे येत आहे, म्हणजे इनफ काम झालं. लक्षात येत आहे, लोकसेवा आयोगांच्या स्थापनेची तरतूद. ही सुद्धा 5 मुद्दे मी आत्ता 5-6 मुद्दे डिस्कस केले. आणि मॉडर्न इंडियाच्या वेळेला आपण बघितलं होतं की महिलांना काय अधिकार दिलेत वोटिंगचे, किंवा जे कम्युनल इलेक्टोरेट विभक्त मतदारसंघ ते कसे तुम्ही वाढवले, मोर्ले मिंटोनी केलेले, ती चर्चा आपण तिकडे केलेली होती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4, दिनांक 24 जानेवारी 1950 रोजी, कालच त्यांनी बेसिक विचारलं, हत्ती घेतलाय का सिंह घेतलाय, कोण काय केलं, तोही प्रश्न आपल्या जुन्या त्या ह्याच्यामध्ये आहे ॲपवर, तर सेम ते घेऊ शकतात आता की काय काय. मग 24 जानेवारी 1950ला काय काय घेतलंय, राष्ट्रगीत अडॉप्ट केलं, त्याच्यानंतर राष्ट्रगान, नॅशनल सॉन्ग अँड नॅशनल अँथम, आणि आणखी काय, डॉक्टर किंवा बाबू राजेंद्र प्रसाद यांची स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून जे निवड आहे ती सुद्धा 24 जानेवारी 1950लाच केली. 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही 24 जानेवारी 1950ला केल्यात. एक, राष्ट्रगीताचा स्वीकार, राष्ट्रगान जे काही आहे त्याचा स्वीकार, आणि राजेंद्र प्रसाद यांची पहिले राष्ट्रपती म्हणून काय आपण नेमणूक म्हणूया, फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. मग आणखी एक तारीख येते ज्या दिवशी तुमचा राष्ट्रीय झेंडा आहे, 22 जुलै 1947. हाही प्रश्न येऊ शकतो, राष्ट्रीय झेंडा. आणि कॉमनवेल्थ जे काही आहे, ब्रिटिश कॉमनवेल्थ, की जिथे जिथे ब्रिटिशांचं साम्राज्य होतं त्या ग्रुपमध्ये आपण जायचं की नाही, तर हे सुद्धा रॅटिफाय केलं त्यांनी मे 1949 मध्ये. 1949 मध्ये त्यांनी म्हटलं की ठीक आहे आम्ही स्वतंत्र आहोत पण तरी देखील आम्ही आता कॉमनवेल्थचा भाग असणार आहोत. मग पुढे कॉमनवेल्थ गेम्स आणि ते सगळे होतात ना आपल्याकडे, तो भाग तिथे येतो. सो अ आणि ब. प्रश्न क्रमांक 5, 97वी घटना दुरुस्ती कायदा 2011 द्वारे घटनेत कशाचा समावेश करण्यात आला. ट्रिकी प्रश्न आहे, थोडासा हलका, मुद्दाम त्याला ट्विस्ट केलाय मी, बाकी काहीच नाही. 97वी घटना दुरुस्ती कायदा 2011 काय केलंय, सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा दिलाय. एका वाक्यात सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचं काम या 97वी घटना दुरुस्ती कायदा 2011 केलेलं आहे. मग काय काय केलं त्यांनी, नवीन आर्टिकल टाकलं 43B मध्ये जे दिलं DPSP,
ऑलरेडी मी डिस्कस केलंय पहिल्या टेस्टमध्ये किंवा PYQ मध्ये. आठवतं का 42व्या घटनादुरुस्तीने काय टाकलं, 44नी काय टाकलं, 86नी DPSPत काय टाकलं, 97नी काय टाकलं, एकाच लेक्चरमध्ये घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये 43B DPSP टाकलं की प्रमोशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, सहकारी संस्थांना एक प्रकारे बढावा देणे, प्लस राज्य संस्थेने काय करावं, सहकारी संस्थांच्या व्हॉलंटरी फॉर्मेशनसाठी प्रयत्न करावेत, निर्माण होऊ द्याव्यात, प्लस त्यांचे डेमोक्रेटिक कंट्रोल, लोकशाही पद्धतीचं त्यांच्यावर नियंत्रण राहील याचे प्रयत्न करावेत, प्लस त्यांचं मॅनेजमेंट व्यावसायिक पद्धतीचं राहील याच्यासाठी प्रयत्न करावेत. या तरतुदी 43B मध्ये टाकण्यात आलेला आहे. सो 43B त्यांनी इंट्रोड्यूस केलं, नवं DPSP. नवा भाग जो काही आहे 9B टाकला घटनेमध्ये, आहे की नाही. अगोदरचा तुमचा पंचायत राजचा आहे ना, 9B टाकला. 9B मध्ये त्याचं शीर्षक काय, द कोऑपरेटिव्ह सोसायटीज, सहकारी संस्था नावाचा नवा भाग ऍड केला, ज्याच्यामध्ये आर्टिकल 243ZH टू 243ZT टाकले, बंचच टाकला. जसा 243 ते 243O पंचायत राज मध्ये आहे, तसा 243ZH टू 243ZT हा सहकारी संस्थांच्या त्या भाग 9B मध्ये आहे. त्याच्यातलंच शेवटचं आर्टिकल टाकले, म्हणजे तो बंच पाठ असेल ॲटलिस्ट स्टार्टिंग आणि एंडिंग, तरी पण ते यायला पाहिजे. हा प्रश्न 100% येऊ शकतो. हा टफ प्रश्न नाही आहे. संविधानाचे जी सॅलियंट फीचर्स आहेत, संविधानाची जी वैशिष्ट्य विचारली जातात वारंवार, त्या प्रकरणामधून हा प्रश्न घेतलेला आहे. आणि आता प्रश्न उरतो ड या पर्यायाचा. वरती प्रश्न विचारला आहे की 97व्या घटनादुरुस्तीद्वारे घटनेत कशाचा समावेश करण्यात आला. सो 19 मध्ये एक तरतूद टाकली आहे, 19चा समावेश 97नी केलेला नाही. ते ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये मुळातच आहे. 19चा समावेश मुळात भारतीय संविधानात होता, म्हणून आन्सर आहे अ ब क. 19 मध्ये काय आहे तुमचं मूलभूत हक्क, 6 स्वातंत्र्य आहेत, आहे की नाही. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दुसरं राईट टू असेंबल, सभा स्वातंत्र्य, त्यानंतर संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, रहिवास स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्य. तर त्याच्यातलं जे तिसरं आहे संघटना स्वातंत्र्य, त्या संघटना स्वातंत्र्यामध्ये तुम्हाला असोसिएशन स्थापण्याचा अधिकार आहे, युनियन स्थापण्याचा अधिकार आहे आणि प्लस कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापण्याचा अधिकार आहे. तर हे कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापण्याचा अधिकार त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचं काम 97वी घटना दुरुस्ती कायदा 2011 द्वारे करण्यात आलेलं आहे. पण 19 काय त्यांनी इन्सर्ट केलेलं नाही. वरचे ए अ ब क मात्र तुम्ही नव्यानं इन्सर्ट केलेले आहेत. येथे लक्षात प्रश्न क्रमांक 6 बघा. अयोग्य जोडी ओळखा. जोडी किंवा जोड्या ओळखा. निवडणुका डायरेक्ट गेल्या वर्षी विचारला होता, आठवतंय का. कंबाईन ग्रुप B प्रिलियम्सला आहे. निवडणुकांवरचाच प्रश्न त्यांनी विचारलं 1 गो मध्ये, निवडणुकांची तरतूद कुठे केलेली आहे किंवा इलेक्शन कमिशनच्या याच्यात कधी केलेली आहे. भाग 15 अनुच्छेद 324 ते 329A PYQ मध्ये मी सगळे बोललोय. 324 मध्ये इलेक्शन कमिशन आहे, कुठे मग युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज आहे, कुठे मग संसदेचा कायदे करण्याचा अधिकार 327 मध्ये आहे, 328 मध्ये राज्य विधिमंडळांचा अधिकार आहे, पुढे न्यायालयांच्या हस्तक्षेपाला बंदी, सगळे ते आर्टिकल. सो अ जे आहे ते करेक्ट आहे, ब चुकीचं आहे आणि क चुकीचं आहे. ब लगेच कळायला पाहिजे. युनियनचं गव्हर्नमेंट असेल तर भाग 6 असण्याचं कारणच येत नाही. भाग 5 मध्येच सगळे आर्टिकल वाचायची गरज पण नाही. एक आपला बेसिक हे तयार झाला पाहिजे की सगळंच्या सगळं लक्षात. खूप लोक आहे ना, 90% मुलं जे फेल होतात ना ते पाठांतराच्या कचाट्यात अडकतात की 52 ते 78, 52 ते 78, 52 ते 78, 79 ते 122, 79 ते 122. बेसिक अभ्यासाच्या फोर्समुळे तुमच्या आतली शांतता हरवते आणि आयत्या वेळेला तुम्हाला आठवत नाही की तुम्ही गडबडता. आपली जी कन्फ्युजन होतं ना 1 तासामध्ये, का असं होतं, बिकॉज देर इज नो पीस. माइंड पीसफुल नाही. माइंड पीसफुल का नाही, तर पहिलं एक जे कारण आहे ते म्हणजे डबडा. हा तुम्ही फेकून देत नाही तोवर तुम्ही काय खरं नाही. हे तर एक झालं. दुसरं, फॅक्टमध्ये एवढे तुम्ही घुसता की हे पाठ करायचंय, ते पाठ करायचंय, ते पाठ करायचं, की तुम्ही आयत्या वेळेला परीक्षेला फक्त फॅक्ट आठवण्याचा प्रयत्न करता, प्रश्नाकडे लक्षच देत नाही.
प्रश्न बारकाईनं वाचणं हे खूप मोठं स्किल आहे. मी सतत सांगतो, प्रश्न व्यवस्थित वाचला ना की आपलं 70% काम होतं. की अरे भाग 6 तर क्लिक व्हायला पाहिजे, पुढचं बघतच नाही, भाग 5च आहे. मग युनियनचं एक्झिक्युटिव्ह 52 ते 78 भाग 5, युनियनचं लेजिस्लेचर 79 ते 122, युनियन संबंधी राष्ट्रपतींचा ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर 123. त्याच्यानंतर वरती जर म्हटलं तर काय, वरचं जर समजा ज्युडिशरी पाहिली तर सुप्रीम कोर्ट 124 ते 147 आणि कॅग सुद्धा तुमचं 148 ते 151. हे सगळे भाग 5 आहेत. खाली जर आपण आलो घटक राज्यांच्या संदर्भात तर तिथं जर बघितलं तर 153 ते 167 तुमचं एक्झिक्युटिव्ह आहे. भाग 6 168 ते 212 विधिमंडळ आहे. 213 राज्यपालांचा व हुकुमाचा अधिकार, राष्ट्रपती 123, राज्यपाल 213. आकडे फिरवून आहे बघा, 123 आणि खाली 213. हायकोर्ट 214 ते 231 आणि कनिष्ठ न्यायालय 233 ते 237. 233 to 237. हे भाग 6, वरती भाग 5. तर इथं राज्याचं म्हटलंय भाग 5 आणि संघ शासनाचं म्हटलंय भाग 6. त्यामुळे ब आणि क चूक आहे, बाकी ड करेक्ट आहे. भाग 8 239 ते 242 आणि मूलभूत हक्क भाग 3 12 ते 35 जे काही आहे. सो ब आणि क एवढेच ते चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 7, भारतीय संविधानातील घटना दुरुस्तीची प्रक्रिया कुठल्या याच्यापासून प्रेरित आहे. आपण गेल्या वेळेस US-च्या याच्याविषयी सगळं बोललो होतो, त्याच्याबरोबर जोडीने ब्रिटनच्या याच्याविषयी बोललो होतो. थोडे वेगळे जे आहे ते कुठले, आता दक्षिण आफ्रिका. घटना दुरुस्तीची प्रक्रिया जी 368 मधली आहे ती साऊथ आफ्रिकेच्या कॉन्स्टिट्यूशनपासून घेतली आहे. प्लस राज्यसभा सदस्यांच्या निवडणुका. आणखी काय घेते दक्षिण आफ्रिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमधून, राज्यसभा सदस्यांच्या निवडणुका. जपान हा एक पर्याय. तिथून काय घेतलंय आपण, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया. इंडियन सुप्रीम कोर्ट जे आहे किंवा इंडियन ज्युडिशरी कोणत्या तत्वावर काम करते, साध्या भाषेत बोलायचं तर प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया. म्हणजे काय, म्हणजे काय करतं भारताचं सुप्रीम कोर्ट, एखादा कायदा संसदेने तुमचा पारित केला असेल किंवा एखादं कृत्य तुमच्या एक्झिक्युटिव्हने केलं असेल तर भारताचं सुप्रीम कोर्ट काय चेक करतं, बाबा हे संविधानाला धरून आहे का, हे हा कायदा करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का, याच्यामध्ये तुम्ही बेसिक स्ट्रक्चरचा भंग करताय की नाही करत आहे, हे तुमच्या कक्षेमध्ये आहे का, हे करण्याची ऑथॉरिटी तुम्हाला आहे का, की तुम्ही तुमच्या ऑथॉरिटीच्या बाहेर जातात. एवढंच चेक करण्याचं काम जे आहे ते सुप्रीम कोर्ट करत असतं. वक्फ बोर्डाचा आत्ताचा निर्णय बघा तुम्ही, सुप्रीम कोर्ट काय म्हणलं की आम्हाला प्रॉब्लेम आहे पण आम्ही आता हे काट नाही मारत याच्यावर. कदाचित अमेरिकेमध्ये असं झालं असतं तर तिथल्या फेडरल कोर्टाने काय म्हणलं असतं, आम्हाला प्रॉब्लेम आहे काट मारतो याच्यावर. कारण अमेरिकन फेडरल कोर्ट कुठल्या तत्वावर काम करतं, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. इंडियन सुप्रीम कोर्ट वर्क्स ऑन प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. म्हणजे तिथे ते कायद्याची वायबिलिटी पण चेक करतात, एखाद्या गोष्टीचा काय परिणाम होऊ शकतो ह्याचं चेक करण्याचं काम पण फेडरल कोर्ट तिकडे करत. म्हणजे त्यांना हे पण समाजावर याचा काय परिणाम होईल, आर्थिक काही तोटा होईल का राज्यसंस्थेला, काही वेगळा पायंडा पडेल का. इंडियन सुप्रीम कोर्ट तसं करत नाही. ते फक्त काय म्हणतं, आमचं एवढंच काम आहे, काय बाकी करायचं, चांगलं करायचं वाईट का ते तुमचं तुम्ही बघा, आम्ही फक्त हे चेक करतो की तुम्ही अनकॉन्स्टिट्युशनल काही करत नाही आहात. सो पॉलिसीच्या आतमध्ये ते इंटरफेअर करत नाही. म्हणून आपण काय म्हणतो की अमेरिकन सुप्रीम कोर्ट हे सगळ्यात पॉवरफुल आहे, कारण ते त्यांचं कॉन्शियन्स पण वापरतात. इथे आपण तुम्ही जर आत्ता गेल्या 2 वर्षामध्ये जर वृत्तपत्रांच्या हेडलाईन बघत असाल तर तुम्हाला खूप गमतीशीर हेडलाईन दिसतात. सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे, सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, सर्वोच्च न्यायालयाने केली सरकारची कान उघाडणी. याचं काय करता, ह्यांचं काय करता, ते फक्त काय म्हणते हे बरोबर नाही बरं का, पण मग थांबवा ना, तर नाही, बिकॉज त्याला काहीतरी प्रोसिजरमधून ते आलेलं आहे. सो दिस इज प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. आपल्याकडे संसद, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्यामध्ये बॅलन्स ऑफ पॉवर आहे, सत्तेचं संतुलन आहे आणि विभाजन आहे. ब्रिटनसारखी आपल्याकडे पार्लमेंट सुप्रीम नाही किंवा अमेरिकेसारखे आपल्याकडे ज्युडिशरी सुप्रीम नाही. लक्षात येत आहे, तर तो मुद्दा आहे. सो जपानकडून ते घेतलंय. आणखी जर पाहिलं ऑस्ट्रेलिया आहे, काय प्रॉमिनंट समवर्ती सूची, कॉन्करंट लिस्टचा मुद्दा तिकडून आहे. प्लस जॉईंट सिटिंग ऑफ 2 हाऊसेस, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही ऑस्ट्रेलियाकडून घेतली. आणि फ्रान्समधून आपण 2 बाबी घेतल्यात, रिपब्लिक असणं
गणराज्य जे आपण आहोत, लोकांचं राज्य आहे, कुठल्या राजाचं नाही तर किंवा कुठल्या ईश्वराचं नाही, रिपब्लिक आहोत, गणराज्य आहे. आणि प्रस्तावनेतली जी आपली मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, फ्रीडम, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी, हे सगळं आपण फ्रान्सकडून घेतलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8, संविधानाच्या प्रस्तावनेविषयीची योग्य विधाने निवडा. काय म्हटलंय? प्रस्तावना हा संविधानाचा भाग असल्याचा निर्णय. काल त्यांनी ग्रुप सीच्या याच्यात DPSP वर लोक काय काय म्हणले तो प्रश्न विचारला बघा. असाच ते प्रस्तावनेवर विचारू शकतात किंवा असंच ते याच्यावर विचारू शकतात. कॉन्स्टिट्यूशन थ्रू क्वेश्चन हा ॲपवरचा जो कोर्स आहे ना, तिथे मी 300 प्रश्न डिस्कस केलेत, त्याच्यात हे सगळे आलेले आहेत. 8 टेस्टमध्ये मला सगळं घेणं पॉसिबल नाही आहे. खरं तर मला कुठल्याही परीक्षेसाठी असेल, कंबाईन ग्रुप बी पूर्व असेल किंवा राज्यसेवा पूर्व असेल, राज्यसेवा पूर्व आपण यावर्षी जाणीवपूर्वक घेतली नाही शेड्यूलच्या त्या ह्याच्यामुळे, मला ना अशा खूप टेस्ट घ्याव्या वाटतात प्रत्येक वर्षी. म्हणजे 7-7, 8-8 सेक्शनल आणि मग अशा 10-12 कॉम्प्रिहेन्सिव्ह. पण प्रॉब्लेम काय होतो की त्याला लागणारं जे लॉजिस्टिक आहे आणि विद्यार्थ्यांची सध्या ऑनलाईनमुळे जे केलेलं आहे ना बाजारात, म्हणजे 19 रुपयात टेस्ट द्या, 19 रुपयात दिवसभर शिका राज्यशास्त्र, ह्या सगळा जो बाजार असा वाईट झालेला आहे, त्याच्यामुळे आता काहीच करता येत नाही, कामच करता येत नाही. काहीतरी जर तुम्हाला भरीव करायचं असेल तर विद्यार्थ्यांमध्ये पण तो पेशन्स पाहिजे की एक 4 महिने आपण सगळं घेऊया. म्हणजे माझी तर इच्छा आहे की हिस्ट्री घ्यावं, पॉलिटी घ्यावं, इकॉनॉमी घ्यावं, करंट पण घ्यावं आणि मला वेळ मिळाला तर सायन्स पण घ्यावं. पण ते ह्या 2-3 विषयामध्येच मी एक्झॉस्ट होतो. पण तसं जर काही बॅचेस, आणि याचं माझ्या डोक्यात आहे की काहीतरी असं करायचं की एक थ्रूआउटच पॉलिटी हिस्ट्री जसं संपवतं तसं आपण ते संपवूया. सो प्रस्तावनेबाबतही ते प्रश्न येऊ शकतात की कोणी काय म्हटलंय, की कोणी त्याला असं आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटलंय वगैरे वगैरे. ते प्रस्तावना हा संविधानाचा भाग असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटला 1973 आणि LIC ऑफ इंडिया खटल्यात दिला आहे. विधान करेक्ट आहे. वाद जो झाला होता की प्रिएम्बल हा कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे की नाही, की कॉन्स्टिट्यूशन तुमचं आर्टिकल 1 पासून सुरू होतं की तुमच्या सूचीमध्ये येतं काय काय आहे, तर प्रिएम्बल हा आहे की नाही, इथं हा वाद सुरू झाला. आणि त्याच्यातला पहिला खटला बेरुबरी युनियन खटला 1960. या बेरुबरी युनियन खटल्याने सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं की प्रिएम्बल खूप महत्त्वाचा भाग आहे. तो संविधान ज्यांनी लिहिलं, ज्यांनी निर्माण केलं, त्या संविधान कॉन्स्टिट्यूशनचे जे मेकर्स आहेत, इट इज अ की टू द माइंड्स ऑफ द मेकर्स. संविधान निर्माण करणाऱ्या लोकांना जे म्हणायचं होतं ते सगळं प्रिएम्बलमध्ये येतं. इट इज व्हेरी प्रिशियस. जेव्हा कधी कन्फ्युजन होईल एक संविधानातल्या टर्म्सबद्दल, तर तेव्हा तुमचं कन्फ्युजन दूर करायला तुम्हाला प्रिएम्बल उपयोगी पडेल, असं म्हणत बेरुबरी युनियननी त्याचं महत्त्व खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं. पण असं असलं तरी प्रस्तावना हा संविधानाचा भाग नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीला म्हणायचं की खूप महत्त्वाचं आहे तू, पण तू काय भाग नाही. मग भागच नाही म्हटल्यावर मग महत्त्वाचं सांगून उपयोग होत नाही. सो बेरुबरी युनियन म्हणलं की हा भाग नाही आहे. पण मग केशवानंद भारतीने सांगितलं की नाही, तो भाग आहे. कारण पुढे केशवानंद भारतीने काय म्हटले त्याच खटल्यात, भाग आहे म्हणून घटना दुरुस्ती करता येते. 73 साली ते आलं ना. भाग नसता तर मग तुम्ही दुरुस्ती कशी करणार आहे? जे तुमच्या पुस्तकातच नाही त्याला दुरुस्त कसे करणार? मग 73ला जेव्हा केशवानंद भारती म्हणतो की भाग आहे म्हणून 76ला घटना दुरुस्ती होते. 73ला ते म्हणतात भाग आहे आणि घटना दुरुस्ती करता येईल. फक्त घटना दुरुस्ती करताना तुम्ही बेसिक स्ट्रक्चरला हात लावता कामा नये. सो 95 साली सुद्धा LIC ऑफ इंडिया खटल्यात त्यांनी रिइटरेट केलं. रिइटरेट करणं म्हणजे पुनरुच्चार केला की बाबा हा भाग आहे. सो अ करेक्ट आहे. ब जे आहे तेही करेक्ट आहे. भाग जरी असला आणि महत्वाचा जरी असला तरी काय सांगितलंय की दिस इज नॉन जस्टिसिएबल. न्याय चौकशी अयोग्य. न्याय चौकशी अयोग्य हा शब्द महाराष्ट्र शासनाचा जो गव्हर्नमेंटचा कोश आहे तिथून मी घेतलेला आहे. मी केलेले कुठलेही ट्रान्सलेशन मनाचे नाहीत. बरेचदा लोक म्हणतात मी कुठं महाराष्ट्र शासन जो कोश वापरताना शासन व्यवहार कोश तिथला तो शब्द आहे. न्याय चौकशी अयोग्य एकदम प्लेन एक्सप्लेनेशन आहे. न्यायालयात याची चौकशी होणार नाही. लाईक मार्गदर्शक तत्व. DPSP जसे नॉन जस्टिसिएबल आहेत तसे प्रस्तावनात बाबा इथं तर तुम्ही लिहिलंय स्वातंत्र्य समता बंधुता. कोणी उद्या न्यायालयात जाऊन म्हणू शकत नाही कुठे समता. समता आहे का? समता अजिबातच नाहीये. बंधुता आहे का? तर अजिबात नाही. लोक मारामाऱ्या करायला लागले. स्वातंत्र्य आहे का? तर स्वातंत्र्य काहीच नाही. फ्रीडम ऑफ स्पीच पण नाहीये. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन पण नाहीये.
म्हणजे मला आता आज आज एक केशवराव जेधेंवरचा प्रश्न आहे, छत्रपती मेळा 1922ला केशवराव जेधेंनी सुरू केला. मला खूप इच्छा आहे, छत्रपती मेळा जेव्हा पुण्यात सुरू झाला, गणेशोत्सवाच्या काळातच सुरू झाला छत्रपती मेळा, गणेशोत्सव चालू होता, ब्राह्मणेतर वादाचा पीक पिरियड आहे पुण्यामध्ये, आणि दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात जी कवनं रचली आहेत ना त्यांनी, जी गाणी रचली आहेत त्यांनी, एक त्याचं खूप ओरिजिनल कलेक्शन माझ्याकडे आहे, त्यावेळेचं आहे. जी कवनं केशवराव जेधेंनी रचली आहेत आणि जे टिळक भक्तांनी पुण्यामध्ये ते असे ओपनली म्हणायचे ना, ते कानात म्हणजे असं जातं ना, शिसं ओततात ना आपण. ब्राह्मणेतर वॉज मेजरली, ब्राह्मणेतर चळवळ ही पुढे मराठा याच्याकडे गेली. म्हणजे ती खरं तर त्या कोट अनकोट त्याच एका कास्टला अडकून राहिली. खरं तर त्याचा उद्देश थोडा वेगळा होता. म्हणजे सत्यशोधकी नेते जेव्हा त्याच्यामध्ये होते तेव्हा ते बहुजन आणि असं ते होतं, पण नंतर ते सगळं त्या लाईनला पुढे जाऊन ते हे झालं. तर त्यामुळं ती कवनं आता समजा मला वाटतं की अरे विद्यार्थ्यांना कळू दे केशवराव जेधेंनी काय रचलंय, दिनकरराव जवळकरांनी काय म्हटलं. पण प्रॉब्लेम असा आहे की मी हे केलं तर मग युट्यूबवर तुम्ही असं कसं काय बोलले. सो देर इज नो फ्रीडम ऑफ स्पीच ऑल्सो. बरं, गंमत अशी आहे, महाराष्ट्र शासनानेच प्रकाशित केलेलं आहे. तर आता मी करणार आहे ते शासनाचेच पुस्तकं आणायचे, त्याच्यावर खाली मुख्यमंत्र्यांची सही आहे, सेक्रेटरींची सही आहे की त्यांनीच पब्लिश केलेलं आहे, तेच वाचून दाखवायचं. असं आता इथून पुढे मी करणार. म्हणजे हे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी साहित्य संस्कृती मंडळाने जे पुस्तकं काढलीत त्याच्यात हे लिहिलेलं आहे, सबब मी वाचतो असं डिस्क्लेमर देऊन आपण ते करूया. पण ते करायचं आहे मला, कारण ते कळलं पाहिजे की काय प्रकारे ब्राह्मणेतर राजकारण होतं. सो आपला जो विषय आहे की फ्रीडम आहे का, लिबर्टी आहे का, फ्रॅटर्निटी आहे का, किंवा जस्टिस, त्याच्यात जे येतात ना की जस्टिस पाहिजे आम्हाला, तर ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत. यू कॅनॉट आस्क इट, म्हणून ते नॉन जस्टिसेबल आहे. हा एक भाग. आणि दुसरं त्याच्यावर असलेली मर्यादा म्हणजे इट इज नीदर सोर्स ऑफ पॉवर नॉर प्रोहिबिशन जे आहे. म्हणजे तुमचं जे कायदेमंडळ आहे त्या कायदेमंडळाला कुठलीही ताकद देण्याचं काम प्रिअम्बल करत नाही की तुम्ही ह्या तरतुदीच्या आधारे आम्ही हा कायदा करतो, किंवा प्रस्तावना काही करायला थांबवत पण नाही. सो एका अर्थाने ती नॉन जस्टिसेबल आहे. करेक्ट आहे. आणि जे आहे ते काय म्हटलंय, चुकीचं आहे, बेरोबरी युनियनने नाही, ते कोणी दिलंय, केशवानंद भारती. सो आणि ही फक्त योग्य विधाने आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 16 मध्ये राज्य पुढीलपैकी कोणत्या मुद्द्यांवर सार्वजनिक नोकऱ्या देताना भेदभाव करणार नाही अशी तरतूद केलेली आहे. गेल्या टेस्टमध्येच मी घेतले 15 आणि 16चा फरक 15वर विचारला होता. त्याच वेळेस मी म्हटलं होतं की काही गोष्टींचे फरक येऊ शकतो. आर्टिकल 15 मूलभूत हक्क 14 ते 18 समानतेच्या हक्कांमध्ये 15 काय आहे, नो डिस्क्रिमिनेशन. 15, 16, 19, 29, 30 केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध असणारे मूलभूत हक्क. त्या 15, 16, 19, 29, 30 पैकी 15, 16 राज्यसंस्था 15 नुसार नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. कोणकोणत्या मुद्द्यांवर? 15 मध्ये रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. तिकडे फक्त तुमचे 5च मुद्दे येतात, धर्म, वंश, जाती, लिंग आणि जन्मस्थळ. 16 मध्ये 2 वेगळे नवीन येतात. 16 मध्ये फक्त 2 काय, सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी, राज्यसंस्था नागरिकांमध्ये नोकऱ्या देताना भेदभाव करणार नाही. रिलिजन आहे, रेस आहे, कास्ट आहे, सेक्स आहे, प्लेस ऑफ बर्थ आहे. 2 वेगळे मुद्दे येतात. कुठले? कुळ, डिसेंट आणि राहिवास. डिसेंट आणि राहिवास, कुळ आणि राहिवास हे 2 एक्स्ट्रा 16 मध्ये फक्त ते येतात. आर्थिक मागासले पण तिथे त्याच्यामध्ये येत नाही. कारण काय, ओनली असा शब्द तिथे वापरलेला आहे. ओनली ऑन द ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, डिसेंट, प्लेस ऑफ बर्थ ऑर रेसिडेन्स जर तिथं पाहिलं. आणि पुढे मग 16, 2, 3, 4, 5 मध्ये आपण जर सब क्लॉजेस बघितले तर तिथे काय येतं, त्याचे अपवाद दिलेले आहेत. म्हणजे उद्या काय राज्यसंस्था वाटलं तर बॅकवर्ड क्लासेसला आरक्षण देईल. आत्ता जे सगळं चाललंय महाराष्ट्रात तर 15 आणि 16 एज्युकेशनल म्हटलं तर ते 15, 16 मध्ये नोकऱ्यांच्या संदर्भात. मराठा आरक्षणाचा प्रश्न समजावून घ्यायचा असेल तर 15 आणि 16 नीट कळलं पाहिजे. आर्टिकल 15 आणि 16 म्हणजे लोक गप्पा मारताना वेगळ्याच मारतात. 15चं काय आणि 16चं काय हे नीट बघायला पाहिजे. काय म्हणलंय, बॅकवर्ड क्लासेसला काय द्यायचंय काय नाही द्यायचंय. 10 संपत्तीचे तसेच उत्पादनाच्या साधनांचे केंद्रीकरण प्रतिबंधित करणारे मार्गदर्शक तत्व घटनेच्या कितव्या अनुच्छेदांतर्गत देण्यात आले? आठवतं का? 39 ABCDEF मी बोर्डवर एक्सप्लेन केले होते PYQ मध्ये. आर्टिकल 39
पहिल्याच PYQ डिस्कशनमध्ये यूट्यूबला प्लेलिस्टमध्ये आहे. 39 मध्ये ABCDEF असे 5-6 मार्गदर्शक तत्व दिलेत. 39 हे समाजवादी स्वरूपाचं तत्व आहे. तर 39 मधलंच ते तत्व आहे की संपत्तीचं जे काही आहे केंद्रीकरण आणि उत्पादनांच्या साधनांचं जे केंद्रीकरण आहे ते तुमच्याकडे प्रतिबंधित व्हायला पाहिजे. मग आणखी 39 मध्ये काय काय दिलेलं आहे? 39 मध्ये कुठलं आहे? सिटीजन्स, मेन अँड वुमन काय आहे? हॅव द राईट टू अन ॲडिक्वेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. महिला आणि पुरुष दोघांना रोजगाराच्या समान संधी पाहिजे. आणखी काय? मटेरियल रिसोर्सेस, सार्वजनिक जे काही तुमचे साधनं आहेत त्याचं आणि ओनरशिपचे जे कंट्रोल आहेत त्याच्यावरती हे कॉमन गुडसाठी असायला पाहिजेत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ जे इथे दिलं आहे ते थांबवायला पाहिजे. प्लस महिला आणि पुरुषांना समान काम समान वेतन अशा अनेक तरतुदी त्याच्यात दिलेल्या आहेत. ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेल्या आहेत. 38 मध्ये काय आहे? सोशल इकॉनॉमिक जस्टिस आणि उत्पन्न आणि इतर बाबींमध्ये संधीची असमानता कमी करणे. 39A मध्ये काय आहे आठवतं का? आपण घेतलेला आहे इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड टू द पुअर. 39A इक्वल जस्टिस, समान न्याय आणि गरिबांना मोफत कायदेशीर मदत. 43A काय आहे? कामगारांना मॅनेजमेंटमध्ये सहभाग घेण्याकरता तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. 11 नंबर बघा, पंचायती राज संस्थांच्या कालावधीबाबतची तरतूद कितव्या अनुच्छेदांतर्गत करण्यात आली आहे? 243E 243E मध्ये आहे. 243 आठवतं का? डिस्कस डिटेल केलंय. व्याख्या, जिल्ह्यापासून खेड्यापर्यंतची व्याख्या, ग्रामसभेची व्याख्या. 243A मध्ये काय म्हटलंय? राज्य विधिमंडळ देईल ती फंक्शन्स आणि कार्य जे आहे ते ग्रामसभा तुमची करेल. 243B मध्ये काय म्हटलंय? 243B पंचायतींची स्थापना. 243C मध्ये काय म्हटलंय? पंचायतींची संरचना, कॉम्पोजिशन. 243D मध्ये काय आहे? आरक्षण. 243E मध्ये काय आहे? आपण आत्ता पाहिलं ते ड्युरेशन पंचायतींचं. F मध्ये काय आहे? अपात्रता, डिस्क्वालिफिकेशन. आणखी काय काय आहे? I मध्ये काय येतं? मग राज्य वित्त आयोग. K मध्ये येतं तुमच्या निवडणुका. सो हे सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12 सेम आहे. 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 द्वारे पंचायत राज संस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. त्यासंबंधीच्या विधेयकाला राष्ट्रपतींची संमती कधी मिळाली होती? 20 एप्रिल 1993. राष्ट्रपतींची संमती. जुने जे MPSC मेन्स आहे ना त्याच्यातल्या GS2 मध्ये हे प्रश्न खूप आलेले आहेत. पण कॉन्स्टिट्यूशनच्या पंचायत राज, कारण तिथे 10-12 मार्काला पंचायत राज होतं ना, तर हेच प्रश्न वारंवार रिपीट होतात इकडे. आत्ता सुद्धा तुम्ही बघितलं. बिल जे आहे लोकसभेने कधी पारित केलं ते? 22 डिसेंबर 1992. सगळ्या तारखा तिथे दिल्यात. लोकसभेने पारित केलं 22 डिसेंबर 1992. नरसिंहराव यांचं सरकार आहे ना, 23 डिसेंबर 1992ला राज्यसभेने पास केलं. त्याच्यानंतर 17 राज्याच्या विधिमंडळांनी त्याला मान्यता दिली. अर्ध्या किमान मान्यता पाहिजे होती म्हणून. राष्ट्रपतींनी त्याला संमती दिली 20 एप्रिल 93 आणि लागू कधी झालं? 24 एप्रिल 1993. भाग 9 जो टाकला 243 ते 243 ओ. 13 पुढे दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधाने निवडा. काय अविधान? 69वी घटना दुरुस्ती कायदा 1990 द्वारे दिल्लीला विशेष दर्जा प्राप्त झाला. विधान चुकीचं आहे. कुठली आहे? 69वी घटना दुरुस्ती कायदा 1991 1991. अशा थुकरट पद्धतीने चुकवणे, थुकरटच शब्द वापरतो मी त्याला. मला हे आवडत नाही करायला पण आयोग करतो. म्हणजे हे खरं तर हे काय कारण येत नाही. मेन फोकस कुठे पाहिजे आयोगाचा? 69 आहे का 68 आहे ते सांगा. पण बऱ्याचदा ते असे कामं करतात. बऱ्याचदा असे कामं त्यांनी केलेले आहेत. आणि याच्यातनं एकच शिकवायचं की पेपर काळजीपूर्वक वाचला पाहिजे. घटना दुरुस्ती कायदा 1991 द्वारे भाग 8 मगाशी आपण जोड्या लावामध्ये बघितलं ना, 239 ते 241 किंवा 42 जे काही आहे, तर तिथं 1 फेब्रुवारी 1992 पासून हे लागू झाली ॲक्च्युली तरतूद. 1 फेब्रुवारी 1992 ज्यांनी दिल्लीला काय दिला? स्पेशल स्टेटस दिला आणि त्याला रिडेजिग्नेट केलं नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली. NCTD दिल्लीचं जे रिडेजिग्नेशन आहे, नवीन एका अर्थाने नामकरण, NCTD नॅशनल कॅपिटल राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असं म्हणून केलं. प्लस काय चेंज केला?
दिल्लीचे जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांना लेफ्टनंट गव्हर्नर असा दर्जा जो आहे तो दिला, लेफ्टनंट गव्हर्नर. आणखी काय केलं, विधानसभेची सदस्य संख्या 70 इतकी केली, प्लस राज्यसूचीतले सर्व विषय त्यांना कायदा करायला दिले. अपवाद, लँड, पोलीस आणि पब्लिक ऑर्डर, जमीन, पोलीस आणि काय सार्वजनिक सुव्यवस्था. आणखी काय केलं त्यांनी, मंत्रिमंडळाची संख्या किती ठेवली, 7. या सगळ्या तरतुदी ज्या येतात 7, इन्क्लुडिंग चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री धरून 7, म्हणजे टोटलच्या किती 10%, 70च्या. आणखी काय तिकडे तरतूद, मग दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोणाकडून होते, राष्ट्रपतींकडून होते, लेफ्टनंट गव्हर्नरकडून होत नाही. आणि मग त्या मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक पण राष्ट्रपतींकडूनच होते आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहतात. सो दिल्लीबाबतच्या विशेष तरतुदी 239 AA मध्ये दिलेल्या आहेत. 241 मध्ये काय आहे, हायकोर्ट फॉर युनियन टेरिटरीज, हायकोर्ट फॉर युनियन टेरिटरीज. 239 मध्ये काय आहे, केंद्रशासित प्रदेशांचं ओव्हरऑल प्रशासन, ॲडमिनिस्ट्रेशन. आणि 239 AB काय आहे, 239 AA मध्ये दिल्लीबाबतच्या विशेष तरतुदी. 239 AB काय आहे, जर त्या क्षेत्रामध्ये कॉन्स्टिट्यूशनल फेल्युअर आलं, मशीन जे आहे, कॉन्स्टिट्यूशनल यंत्रणा जी आहे ते फेल झालं तर काय करायचं, जसं इकडे आपण राष्ट्रपती राजवट आणि तशी तरतूद आहे, तर तशा पद्धतीने त्या तरतुदी 239 AB मध्ये आहेत. चारही आपण आर्टिकल महत्वाची इथे डिस्कस केली. प्रश्न क्रमांक 14 पुढे दिलेल्या, आता हे करंटचा प्रश्न होऊ शकतो, करंटचा होऊ शकतो, कारण 15 सप्टेंबरला आत्ताच म्हणजे 7-8 बरोबर, आज 7 दिवस झाले ना, देवव्रत जे आहेत, आचार्य देवव्रत, त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल, कॉमन आहे बघा पुरा तरतूद, पुन्हा गुजरातचे राज्यपाल 19 साली, मला वाटतं 19 पासून ते गुजरातचे राज्यपाल आहेत आणि त्यांनी आता ती शपथ घेतली. सो फर्स्ट 2 आहे, म्हणजे पहिले जर आपण बघितले अगदीच जे आहेत 1948 ते 1952, राजा महाराज सिंग महाराष्ट्राचे तसे टेक्निकली पहिले राज्यपाल, टेक्निकली स्वातंत्र्यानंतर श्री राजा महाराज सिंग, ते आत्ता आचार्य देवव्रत. राज्यपालांचा क्रम लावा, प्रश्न आलेला आहे राज्य लोकसेवा आयोगात पूर्वी, तर येऊ शकतो, किंवा आचार्य देवव्रतांवर करंटमध्ये किंवा करंट मिक्स पॉलिटी असा येऊ शकतो. तो जो काही क्रम असेल तो बघा. म्हणजे काय, श्री श्री प्रकाश का महत्वाचे आहेत, मध्ये कधी येते, 1956 ते 1962, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश, आणि ते जे पहिलं होतं ना यशवंतराव चव्हाण, तर ते श्री श्री प्रकाश तिथे होते, ते लक्षात. म्हणजे हे मी मॉडर्न महाराष्ट्रामध्ये खूपदा प्रश्न घेतलेले आहेत त्या कार्यक्रमाचे, त्या कोण त्याचं कुठलं गाणं म्हटलं आणि काय. CP राधाकृष्णन अर्थातच जस्ट, आणि आत्ता जे व्हाईस प्रेसिडेंट ते सगळं 2024-25. गिरिजाशंकर वाजपेयी 1952 ते 1954, आणि शंकरदयाल शर्मा जे पुढे राष्ट्रपती पण झाले आपले, त्यांचं कधी आहे 1986-87. शंकरदयाल शर्मा राष्ट्रपती ते होते, मला वाटतं 92 ते 97 आपले राष्ट्रपती ते आहे. सो त्याच्यानुसार जो काही क्रम असेल तो बघा. आचार्य देवव्रतांविषयी जर आला करंट पॉलिटिक्स, तर तो लक्षात ठेवायला पाहिजे की महाराष्ट्र आणि गुजरातचे कॉमन आहेत, आणि त्यांचे अर्थातच इतिहास आणि हिंदी या विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट ते आहेत. बेसिक त्यांचं कामाचं क्षेत्र जे आहे ते म्हणजे आचार्य, सो टीचर, शिक्षक आणि ॲडमिनिस्ट्रेशन. बेसिक काम जे आहे ते शिक्षक म्हणूनच आहे. याच्या अगोदर ते हिमाचलचे राज्यपाल पण होते, हिमाचल प्रदेशचे 2015 ते 2019 हिमाचल प्रदेशचे आहेत. गुजरातचे 2019 पासून आहे, आणि महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ आत्ता 15 तारखेला त्यांनी घेतली. नेक्स्ट, शेवटचा पॉलिटीचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन घटनेच्या कितव्या अनुच्छेदांतर्गत देण्यात आले. कालच्या ग्रुप सीच्या याच्यात त्यांनी डायरेक्ट रँडम आर्टिकल उचलून विचारले, 124 ते 147च्या बंचमधले पाहिले का तुम्ही, म्हणजे 145 काय ते कळलं पाहिजे वगैरे. काल जे आणि कॉपी पेस्ट केलेत कॉन्स्टिट्यूशनमधून उचलून, कॉपी पेस्ट केलेत डायरेक्ट 124 to 147 मधून 2 उचललेत आणि तिथे टाकलेत. मी तरी प्रॉमिनंट घेतो, तरी लोक म्हणतात तुम्ही एवढे का घेता. ते येऊ शकतात जे कारण गेल्या वर्षी त्यांनी हायकोर्ट हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून कुठल्या ह्याच्यात काम करतं तो प्रश्न घेतलेला होता. सो 131 ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे काय.
कशाला प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणतो आपण? प्रारंभिक म्हणजे काय? मराठी शब्द आहे ना, प्रारंभिक अधिकार क्षेत्र. प्रारंभ म्हणजे काय? सुरुवात. ज्या खटल्याची सुरुवातच आमच्यापासून होते त्याला आम्ही काय म्हणणार? ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. हे आमचं ओरिजिनल आहे की डायरेक्ट तुम्ही आमच्याकडेच या. सुप्रीम कोर्टापर्यंत साधारणतः केसेस कशा जातात? खालून वर चढत जातात ना, लोअर कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. ओरिजिनल मीन्स काय? थेट तिथंच जे सुरू होतं ते. असे खटले. मग असे कुठले खटलेत? फेडरल डिस्प्यूट्स ज्याला आपण म्हणतो, फेडरल डिस्प्यूट्स किंवा फेडरल वाद. फेडरल म्हणजे काय? फेडरल युनिट, संघराज्यात्मक वाद. म्हणजे काय? संघराज्य प्रणाली आपण स्वीकारली म्हणजे काय? आपल्याकडे एक केंद्र शासन आहे किंवा मग युनियन गव्हर्नमेंट आहे. केंद्र शासन हा शब्द टेक्निकली रॉंग आहे. इतके दिवस तो चालतो, पण जे आता लेखनाची तयारी करणार असतील त्यांनी संघ शासन असा शब्द वापरायला पाहिजे. केंद्र शासन, केंद्रशासित प्रदेश, केंद्र सरकार हे सगळे शब्द टेक्निकली रॉंग आहेत. का टेक्निकली रॉंग आहेत? केंद्र म्हणजे काय? हे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ब्रिटिश काळात केंद्र शासन हा शब्द ब्रिटिश प्रभावातनं आलेला आहे. ब्रिटिशांच्या प्रभावातनं आपण हा शब्द म्हणायला लागलो आणि तोच पुढे मीडियानी पण कंटिन्यू केला. याला आपण केंद्रबिंदू म्हणतो ना वर्तुळाचं. ब्रिटिशांच्या काळामध्ये काय होतं? तिथून सगळा कारभार चालायचा. सेंट्रल गव्हर्नमेंट, सेंट्रल असेंब्ली सगळं इथून सगळं बघणार. म्हणजे हा जर तुमचा भारत असेल, हा जर तुमचा भारत असेल नॉर्थ असं म्हटलं तर इथून सगळं चालणार. म्हणून त्याला तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट म्हण. आपण युनियन का म्हणतो? युनियन का म्हणतो? आता आपण युनियन आहे ना, इंडिया दॅट इज भारत, हे युनियन ऑफ स्टेट्स आहे. तर तो युनियनचा अर्थ काय की हे जर भारत हे नावाचं वर्तुळ आपण धरलं तर हे सगळी राज्य अशी आहेत ना याच्यामध्ये. येते लक्षात? आणि जे युनियन गव्हर्नमेंट आहे, आजचं जे भारताचं एनडीएचं सरकार आहे किंवा जे सरकार आपण निवडून देतो वरचं, ते सरकार ह्या सगळ्यांचं असतं. ज्या वेळेला या केंद्र सरकारचा वाद, तुम्ही जो शब्द वापरता या सरकारचा वाद, भारत शासन आपण म्हणूया, याचा वाद एखाद्या राज्याबरोबर होतो, लीगल वाद होतो की नाही, की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वर्सेस महाराष्ट्र असं काही वाद होऊ शकतो की नाही, किंवा वर्सेस तमिळनाडू. त्यावेळेला तो वाद फक्त ते सरकार वर्सेस तमिळनाडू असा होत नसतो, तर सबंध भारताचं सरकार सगळं वर्तुळ त्या वर्तुळातल्या एका भागाबरोबर भांडत असतं. लक्षात येतंय? तो काही एक सेंटरला कोणीतरी आहे असं नाही, ते युनियनचं गव्हर्नमेंट आहे. वी आर युनियन. त्यामुळं त्याला संघ शासन असं आपण म्हणतो. टेक्निकली तो जो शब्द आहे की केंद्रावरून ते तिकडून होत नाही, ते सगळ्यांचं सरकार आहे. म्हणजे आता हे जे फेडरल डिस्प्यूट्स आहेत तुमचे, फेडरल वाद म्हणजे काय? फेडरलचे जे युनिट आहेत, युनियन गव्हर्नमेंट आणि घटक राज्य हे युनिट आहेत. दोघांमध्ये सत्तेचं विभाजन आहे, दोघांमध्ये सत्तेचं संतुलन आहे. युनियन लिस्ट तुमची, स्टेट लिस्ट आमची, कॉन्करंट लिस्ट दोघांची. एक्झिक्युटिव्ह पॉवर तुमचे, एक्झिक्युटिव्ह पॉवर आमचे. हे विषय तुमचे, ते विषय आमचे. यांच्यामध्ये जर काही झगडा झाला, मग याच्यात वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन होऊ शकतात. युनियन गव्हर्नमेंट विरुद्ध एक राज्य असा झगडा होऊ शकतो. एक राज्य विरुद्ध दुसरं राज्य असा झगडा होऊ शकतो. भारत शासन प्लस एक राज्य वर्सेस एखादं दुसरं राज्य, प्लस भारत शासन प्लस एकापेक्षा अधिक राज्य वर्सेस एक किंवा एकापेक्षा अधिक राज्य, किंवा एका बाजूला एकापेक्षा अधिक राज्य किंवा एका बाजूला दुसऱ्या बाजूला एकापेक्षा अधिक राज्य. सो देर आर मल्टिपल ग्रुप्स कॅन बी फॉर्म्ड, ज्यांच्यामध्ये काही भांडणं होऊ शकतात. थोडक्यात मी नेहमी शिकवताना म्हणतो की सुप्रीम कोर्टाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र, कोर्ट पण मोठं, दिल्लीलाच तुम्ही बसतात तर तुम्ही मोठ्या लोकांचीच भांडणं घेणार, किरकोळ भांडणं घेणार नाही. सो अशी जी मोठ्या लोकांची भांडणं आहेत, फेडरल डिस्प्यूट्स, हे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शनचा भाग आहेत. आणि हे आर्टिकल 131 मध्ये देतात. हे डायरेक्ट तिथे जाऊन सोडवले जातात. लक्षात येते? फक्त इथं एकच अट आहे की डिस्प्यूट्स मस्ट इन्व्हॉल्व क्वेश्चन. इथं अशी रोजमर्राची पॉलिटिकल भांडणं सोडवली जात नाही. याच्यासाठी एकच अट आहे की अशा प्रकारच्या विवादांमध्ये काहीतरी क्वेश्चन असावा. क्वेश्चन म्हणजे काय? रिगार्डिंग एक्सटेंट ऑफ लीगल राईट, की बाबा हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत नाही तरी यांनी केलं, आमच्या करातला हा भाग यांनी लाटला, कॉन्स्टिट्यूशनल पेज तयार झाला, मग हे कोणतं कोणाचं आहे हे उलगडून सांगा, मग आम्ही सुप्रीम कोर्टात जातो. येतंय लक्षात? हा तिथला भाग आहे. म्हणजे पॉलिटिकल भांडणं तिकडे घेतली जात नाही. किंवा खाजगी व्यक्ती डायरेक्ट भारत शासनाच्या अगेन्स्ट गेलं तर ते सुद्धा इतर कुठल्या बाबतीत ते ओरिजिनलमध्ये घेत नाही. या ओरिजिनलचाच एक आणखी भाग आहे
पुस्तकांमध्ये ते थोडंसं त्यांनी क्लिष्ट करून दिलंय की प्रारंभिक अधिकार क्षेत्र एक हे झालं फेडरल वादांसाठी, दुसरं आहे ते म्हणजे तुमच्या फंडामेंटल राईट्सच्या व्हायोलेशनसाठी, मूलभूत हक्कांचा जो भंग होतो, आर्टिकल 32 संविधानिक उपायांचा अधिकार, ज्याला तुम्ही रिट ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट असं सुद्धा म्हणता, सर्वोच्च न्यायालयाचा परमादेश अधिकार. हे पण कसं आहे, ओरिजिनल आहे की नाही, व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते, व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते. फक्त फेडरल डिस्प्यूट्स बद्दलचं जे सुप्रीम कोर्टाचं अधिकार क्षेत्र आहे ते ओरिजिनल पण आहे आणि एक्सक्लुझिव्ह पण आहे. ओरिजिनल आणि एक्सक्लुझिव्ह, एक्सक्लुझिव्ह म्हणजे मराठीत त्याला खूपच कठीण शब्द आहे, अनन्य, आपण म्हणतो ना अनन्य साधारण महत्व. एक्सक्लुझिव्ह पण आहे आणि ओरिजिनल पण आहे. म्हणजे जर हे फेडरल वाद झाले, राज्य वर्सेस केंद्र, केंद्र वर्सेस राज्य वगैरे, तर हे सुप्रीम कोर्टात थेट जाऊ शकतात, या अर्थाने ओरिजिनल झालं. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय की फक्त तिथंच जाऊ शकतात, हायकोर्टात जाऊ शकत नाही. एक्सक्लुझिव्ह म्हणजे हे प्रारंभिक आणि अनन्य असं दोन्ही स्वरूपाचं आहे. हे जे आहे परमादेश अधिकार क्षेत्र हे फक्त ओरिजिनल आहे, एक्सक्लुझिव्ह नाही. का? कारण आर्टिकल 226 मध्ये तुम्ही हायकोर्टाबरोबर पण ते शेअर करता. सो काही बऱ्याच पुस्तकांमध्ये त्यांनी असं वेगळं दिलं. देताना कसं द्यायला पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र हे साधारणतः दोन याच्यात येतं. एक फेडरल डिस्प्यूट जिथे ते ओरिजिनल आणि एक्सक्लुझिव्ह दोन्ही आहे, आणि रिट ज्युरिस्डिक्शनच्या बाबतीत फक्त ओरिजिनल आहे पण एक्सक्लुझिव्ह नाही आहे, 226 मध्ये हायकोर्टात पण जाऊ शकता. सो हे जे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे ते 131 मध्ये आहे फेडरल डिस्प्यूट्स बाबतचं, आणि परमादेशचं जे आहे ते 32 मध्ये. 130 मध्ये काय आहे, सीट ऑफ सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाचं जे पीठ आहे ते आत्ता कुठे आहे, दिल्ली. पण उद्या भारताच्या सरन्यायाधीशांना जर वाटलं तर ते भारतात दुसऱ्या ठिकाणी सुद्धा त्याचं सीट स्थापन करू शकतात, ही तरतूद 130 मध्ये. पण तसं करण्यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या अप्रुव्हलची गरज असते. 130. 124 आपल्याला माहिती आहे, 124 ते 147 भाग 5. 124 मध्ये काय आहे, एस्टॅब्लिशमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, आणि ते सगळंच तिकडे येतं. 129 काय आहे, जसं हायकोर्टाचं अभिलेख न्यायालय आपण पाहिलं आर्टिकल, तसंच सर्वोच्च न्यायालय हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून काम करेल, ते 129. हा वन लाईनर पण येऊ शकतो. येते लक्षात. सो हे झाले आपले पॉलिटीचे प्रश्न. आता आपण मला वाटतं हिस्ट्रीच्या प्रश्नांना सुरुवात करूया.